शाळेमध्ये मी तसा वरपासच्या वरती कधी फुलपास झालोच नाही. पण एक आठवणीतली गोष्ट म्हणजे आम्हाला 9वीच्या बॅचला आम्हाला गोठ्यात बसवलेलं. मोठाबाईच्या गोठ्यात आम्ही 9वीचा 1 वर्ष काढलंय. शाळा सुटायच्या आधी आम्ही वंदे मातरम बोलून पळायचो. आता तू टीचर आहेस, आता हे समज तुझ्या स्टुडंटने ऐकला आणि ते पण पळून गेले तर? मी असताना मला मॉनिटर केला, पण गोठ्यात आमचा आदर्श वर्ग म्हणून निवडून आला. ह्यांचे माझ्यावर आणखीन एक उपकार आहेत. ह्यांनी नेहमी मला कायम पहिला नंबर दिला शाळेत. शाळेमध्ये भांडण व्हायचं की नाही? आणि कोणी जांभई दिली का तो बरोबर तोंडात चॉक मारायचा. मी आणि सुरेखा अमिताच्या पेपर बघून 10वीला पास झालो. मीडियम विद्यार्थी मी, मीडियम जास्त हुशार नव्हतो, पण दिसायला कसा दिसतो मी बघा. पीटीला पळून जायचो. शाळेमध्ये नाहीच रात दिवस आपले बोरं चिच खायला. अभ्यास करायला बोलला काय तो डोक्याच्या वर्षी जावाचा. हाय, नमस्कार, जय एकवीरा. कसे आहेत सर्व? मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेच्या यूट्यूब चॅनलवरती. आज द्रोणागिरी हायस्कूल मराठी मीडियम मधले 1984 आणि 85 बॅच आज चालले एकविरेला. आणि खूप वर्षांनंतर ते चाललेत कुठे एकत्र फिरायला. 84-85 ची बॅच बोलली तर किती मम्मी? 50 वर्षाचे. शाळा सोडून 30 वर्ष लिहिते ना. हा, तर एवढ्या वर्षांनी ते कुठे फिरायला चाललेत. आणि त्याचसाठी आपल्याला सचिन दादा डाऊर आहेत ना, त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. त्यांचं या सर्व आनंदमय क्षण मध्ये आपल्याला सामील करणार आहे. तुम्हाला सुद्धा मी सामील करणार आहे या क्षणामध्ये. तर बघूया कशी मजा करतात ते. इतक्या खूप वर्षांनंतर ते भेटलेत. सर्वांना तुमची ओळख करून देतो आणि ब्लॉग सुरू करूया. आणि हे बघा, याला बोलवलं नव्हता तरी हा आलाय. हो बघा, रात्रीपासून खूप पडतोय पाऊस. शनिवार आहे आज आणि एकविरेला गर्दी असेल आणि एकविरेला पाऊस सुद्धा असेल. तर चला जाऊया. आणि अजून एक माझा प्लॅन आहे, तो ब्लॉग सुरू केल्यावर मी तुम्हाला सांगेन. तर चला जाऊया. हे बघा, द्रोणागिरी यायची कमानी जवळ आपली बस आहे आणि सर्व मित्र परिवार मिळून गाडीला बघवायला होतात. नमस्कार, झाली सर्व तयारी? हो, तयारी झाली. आता 2 मिनिटात आपण निघतोय. ओके, विरेकडे. ठीक आहे. द्रोणागिरी माऊली, आमचा प्रवास सुखरूप कर. द्रोणागिरी आई माते की जय. देवी आई माते की जय. आई शीतला देवी माते की जय. आई एकविरा माते की जय. हर हर महादेव. माझ्यापासून? तुमच्यापासूनच सुरुवात. रंगपुरापासून. आता माझ्या समोर आहे मनामा, जो आपल्याला साथ पण आपल्याला देणार आहे. कारण का सर्व विद्यार्थ्यांची ओळख सुद्धा आपल्याला मनामा करून देणार आहे. तर मनामा, खूप वर्षातून आपण चाललोय आपली सर्व बॅच घेऊन. तर ही कल्पना कोणच्या मनात आली होती, म्हणजे कसं ठरवलात तुम्ही? सचिन डाऊर यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही सगळे व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र आलो. एकमेकाचे कॉन्टॅक्ट्स आमच्यात जमा व्हायला लागले. एकमेकाची मित्रत्वाची जी नाती आहेत ते पुन्हा नव्याने जन्माला आली म्हटलं तरी चालेल. आणि सगळ्या सुखदुःखामध्ये आम्ही जमायला लागलो, एकामेकाकडे जायला लागलो, एकमेकाची चौकशी करायला लागलो आणि सुखदुःखामध्ये सहभागी व्हायला लागलो. त्यामुळे आमच्यामध्ये जो पूर्वीचा मायेचा जो ओलावा होता, मित्रत्वाचा ओलावा होता, तो नव्याने फुलला. आणि पुन्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही परत शाळेमध्ये नव्याने ॲडमिशन घेतलं आणि आता जी बॅच घेऊन चाललोय ही 10वीचीच बॅच आहे, असं आम्हाला नव्याने जोम आलेला आहे की आम्ही आत्ता सध्या 10वीचे नवीन ॲडमिशन झालेली मुलं आहोत आणि आम्ही एकविरा मातेच्या दर्शनाला चाललेलो आहोत. आणि शाळेतली एखादी आठवण सांगा आम्हाला. शाळेमध्ये मी तसा वरपासच्या वरती कधी फुलपास झालोच नाही. माझ्या पुढे भरपूर मुलं असायची, ती हुशार असायची. वीरेंद्र पाटील, अमिता डाऊर, सचिन डाऊर, रमेश भगत, शर्मिला पिंपळे, त्याच्यानंतर कैलास कोळी, हरिदास कोळी, देवदास कोळी, मोरेश कोळी, हे खऱ्या अर्थाने खरोखर हुशार मुलं होती.
आणि त्यांच्यातून प्रेरणा देत असताना आम्हाला कचरे सर हे आमचे प्रिन्सिपल होते, मुख्याध्यापक होते. आणि ते प्रत्येक वेळी मला इंग्लिशच्या पिरियडला आले की सांगायचे, अरे थळी 70 नको, 60 नको, 50 नको, 40 नको, फक्त 35 आणि पास व्हायचं. आणि त्यावेळी आमचा रिझल्ट चांगल्या अर्थाने लागलेला. आणि अशा सगळीच मित्रपरिवार आम्ही आजच्या तारखेला सगळे खाऊन पिऊन सुखी आहोत, नोकरी धंदा वगैरे करत आहेत. त्यांची मुलं चांगल्या प्रकारे शिकलेली आहेत आणि जॉब करत आहेत. तुमचे सर्व विद्यार्थी बघून मला असं वाटतंय, म्हणजे लांगे काका झाले, मिलिंद काका झाले, दुर्वाचे पप्पा झाले, तुम्ही झाले आणि सचिन दादा डाऊर झाले. दमदार बॅच अशी वाटते मला. जाम मस्ती केलेली दिसते तुम्ही बॅच मध्ये ना तुमच्या वर्गात. आमची 83-84 ची बॅच ही द्रोणागिरी हलवलेली आहे. कारण चिखलगार सर हे त्यावेळचे कर्दन काळ होते, बलवणी सर हे त्यावेळचे कर्दन काळ होते, माने सर हे शिस्तप्रिय होते. आणि वेगवेगळ्या विषयाचे म्हणजे आरू सर, जराट सर, गुलावणी सर, नाईक नवरे सर, पीटी पाटील सर, के सर, असे HD पाटील सर, श्रीखंडे सर, मोहिते सर, महाडिक सर, म्हणजे जो शिक्षक वर्ग जो आम्हाला लाभला तो खऱ्या अर्थाने म्हणजे आमच्यावरती खूप मेहनत घ्यायचे. नाईट स्टडी हा जर का विषय बघितला तर नव्याने त्यावेळी पहिली बॅच आमच्यापासून सुरू झाली. द्रोणागिरी हायस्कूलला नाईट स्टडी नव्हते आणि आमच्या घरांमध्ये बऱ्याच मुलांच्या इथे लाईट नव्हती, दिव्याखाली अभ्यास करायला लागायचा. मग सोसायटीच्या आदेशानुसार किंवा सोसायटीच्या सहकार्याने आम्हाला नाईट टुर्नामेंट करता पूर्ण शाळा ओपन दिली जायची. शाळेविषयी भरपूर माहिती मान्या मामाने दिली. तर मान्या मामासाठी जोरदार ताल्या झाल्या पाहिजे. बोला एकविरा माते की, गणपती बाप्पा, द्रोणागिरी माते की. आता चला आपण जाऊया आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना भेटूया. त्यांना चर्चिल म्हणून या नावाने ओळखायचो. चर्चिल हे आता दहावीबद्दल आमच्या सर्व मित्रपरिवाराबद्दल आणि स्वतःची माहिती दिली सगळ्यांनी द्यायची आहे. नाव सांगा का पहिले. माझं नाव देवदास काकारी कोली. आमच्या बॅचचे 65% फर्स्ट क्लासमध्ये आले. हा, शेजारी कोण बसायचं तुमच्या. माझ्या शेजारी हरिदास, माझा भाऊ हरिदास देवदास. आता लांगे काकांकडे जाऊया आपण. काका नाव सांगा पूर्ण. कमलाकर गणपत लांगी. शाळेची काय आठवण. मध्ये मी 5वी पासून द्रोणागिरी हायस्कूलमध्ये होतो. 5वी ते 10वी पुऱ्या 5 वर्षामध्ये मॉनिटर म्हणून मी राहिलेलो आहे. मी 5वी ते 10वी पर्यंत कधीही माझ्यात चेंज केला, एवढं माझ्यावर प्रेम होतं. तसेच बरेचसे शिक्षकांचंही माझ्यावर प्रेम होतं. बऱ्याचशा गोष्टीमध्ये आमच्यामध्ये चढावं लागायची. म्हणजे अभ्यासाबाबत प्रथम क्रमांक वीरेंद्र पाटील, द्वितीय क्रमांक शर्मिला पिंपळे, तृतीय क्रमांक अमिता डाऊर किंवा सुजाता डाऊर म्हणत होती. आणि त्याच्यानंतर 5वा नंबर कमलाकर लांगीचा. कधी कधी बदल व्हायचा. आम्ही 4थं जायचो, कधी 5वं यायचो, किंवा आम्ही तर माझ्यात काही फरक व्हायचा. 3 नंबरवर असायची, मी 4 नंबरवर असायचो. असं क्रम असायचा. ते बरेचसे मुलं ना आम्ही म्हणजे आम्ही जे ग्रुप जे हुशार मुलं होतो ते इतर मुलांनाही आम्ही सपोर्ट केलेला आहे. बऱ्याचशा मुलांना आम्ही आमच्याबरोबर खेचलेले आहेत 10वीला पास होण्यासाठी. आम्ही प्रत्येक वेळी त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि तुमचा जिवलग मित्र 10वीतला तसं व्हायला सर्व मित्र होते. तुमचा एक मेन ग्रुप म्हणजे मनोहर दली, वीरेंद्र पाटील आणि मिलिंद धोत्रे आणि मी, असा आमचा चौघांचा खास ग्रुप होता. आम्ही बरेचसे ठिकाणी गेलेलो आहोत. ठीक आहे, धन्यवाद. आणि सर्वात पहिले विद्यार्थ्यांनी उशीर केला त्याबद्दल काय बोलाल. मी सासरची मनाली साईदास साळुंके, माहेरची म्हणजे 10वीच्या बॅचली नीता मुरलीधर सावंत, B डिव्हिजन मध्ये होती. 9वी, 8वी, 9वी, 10वी. आणि आमचं म्हणजे खूप छान बॉन्डिंग होतं सगळ्या विद्यार्थ्यांचं. म्हणजे मुलं मुली एकत्र खेळायचो, मजा करायचो.
पण एक आठवणीतली गोष्ट म्हणजे आम्हाला 9वीच्या बॅचला आम्हाला गोठ्यात बसवलेलं. मोठाबाईच्या गोठ्यात आम्ही 9वीचा 1 वर्ष काढले. हो. आणि तिथे वर्गच तिथं होता. दोन्ही ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, अ आणि ब दोन्ही डिव्हिजन तिकडे होते. त्यावेळेला आम्ही खूप मजा केलेली. इथे प्रार्थना चालवली का काय वेळेला आम्ही पळून जायचो. एकदा साप पण आला होता. आम्ही सगळे पळाले होते. त्याच्यामुळे आमच्या बॅचने खरंच खूप छान एन्जॉय केलं. आणि सचिनचे मी आभार मानेन की त्याने सगळ्यांना पुन्हा व्हॉट्सअपच्या ग्रुप करून एकत्र आणलं आणि पुन्हा ते बॉन्डिंग आमचं पुन्हा एकत्र आलंय. त्याच्यामुळे खूप मस्त वाटतंय. आणि आज ही ती जी वन डे रायडीची पिकनिक जी अरेंज केली, ह्याच्या आधी 2 गेट टुगेदर झाले. एक पिरवाडला, एक अलिबागला, पण ते आमचे वन डे होते. पण ही 1 नाईटवाला फर्स्ट आहे. खूप एक्साइट आहोत. बघूया पुढे काय काय होतं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी टेरेन्स फर्नांडिस, इयत्ता 84ची बॅच 10वी मध्ये होतो. आम्ही सर्व एकत्र रमेश भगत यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी एकत्र एक ग्रुप करून सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली. त्याबद्दल रमेश भगत यांचे सर्वांच्या ह्याच्याने आभार मानतो. आम्ही 10वीमध्ये एकत्र शिकलो. सर्व मुलं सर्व एकत्र असायचो. मुली मुलं असा काही भेदभाव नव्हता. म्हणजे कोणाला काही जर अडचण लागली तर मदत करायच्या, त्यात वाद नव्हता. विशेष म्हणजे सुरेखा, अनुसया, एक सुनंदा होती. अशा जर काही मदत कोणाला लागली तर त्या पुढे असायच्या प्रत्येक वेळी. ते शिक्षणामध्ये तर आम्हाला पण खूप खूप मदत होती. सरांनी खूप मेहनत घेऊन आमच्यासाठी नाईट स्टडी चालू केली. त्यामध्ये आम्ही नाईट स्टडीने चांगले यायचो. मुलं अभ्यास करायचो. त्यामध्ये मनोहरने सांगितल्याप्रमाणे आम्ही अभ्यास पण करायचो आणि एकत्र मस्त्या पण करायचो. आणि तिथनाच जर कासोल्यामध्ये त्यावेळेला पिक्चर वगैरे व्हायचे, नवावाड्यामध्ये पिक्चर असायचे, तर आमची बॅच पूर्ण म्हणजे 1 तास 2 तास असे जाऊन मध्येच पिक्चरला वगैरे जाऊन यायचो. मी असायचो हरिदास कोहली, रमेश किंवा सचिन, देवदास कोहली हे एका बेंचवरच असायचो. नाव 10वीला होतात. नाव काढी ना. हॅलो, मी मार्कोस डिसोजा. सगळे बोलतील. मी 1983ला द्रोणागिरी हायस्कूल करंजाला होतो. त्यानंतर काही कारणास्तव मी शाळा सोडून वसई येथे शिक्षणासाठी, पुढच्या शिक्षणासाठी वसई येथे गेलो. आणि पहिल्यांदा मी ह्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. हा रमेश भगत यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळामध्ये गेले असताना तिथे आमची मैत्री झाली आणि जुने मित्र आम्ही एकत्र जमलो आणि तिथे पुन्हा आमची ओळख झाली. तोपर्यंत मी जवळजवळ सर्वच मित्रांना विसरलो होतो. ठराविकच मित्र माझ्या लक्षात होते. त्या व्यतिरिक्त विशेष असे कोणतेही मित्र माझ्या लक्षात नव्हते. ओके, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अनुसया श्रीनाथ मोहिते, अलिबाग नवगाव. शाळेतली काय आठवण? शाळेतली आठवण काय, आता सर्वजण आम्ही एकत्र राहायचो. 84ला आमची बॅच 10वीची होती. आता सर्व मुलं मुली आम्ही एकत्र असायचो. सचिनदादा डाऊर यांची मिसेस आपल्या सर्व व्हिडिओ बघतात. व्हिडिओ कशा वाटतात? मस्त वाटतात. सर्व छान असतात. आम्ही वाट बघत असतो कधी याचे नवीन व्हिडिओज येत असतात आणि आम्हाला कधी पाहायला भेटतात. धन्यवाद. असाच प्रेम, असाच आशीर्वाद आणि माझ्या सोबत ठेवा. ओके, थँक्यू. माझी आत्या अमिता आत्या आणि आत्या म्हणजे आम्ही आरेतुरेस मध्ये बोलतो. आत्या हुशार विद्यार्थी होती साईकला. आवाज येत नाही. जोरात ऐक, सर्वांना जोरात ऐकायचं आहे. हॅलो, हा, नमस्कार मंडळी. मी सौ अमिता दत्तात्रय भोईर, पूर्वाश्रमीची अमिता द्वारकानाथ डाऊर. आमची 83-84ची SSC बॅच. पण त्या SSC बॅच पेक्षाही आमचे 5वी पासूनचे संबंध चांगले. म्हणजे जी मुलं 5वीला आम्ही एकत्र वर्गात होतो ती शेवटपर्यंत होतो. पण 8वीला जेव्हा दुसऱ्या स्कूलमधून मुलं येतात, म्हणजे उदाहरणार्थ मुळेखंड, करंजा, तिथून, आणि त्यामुळे वर्ग पुरत नव्हते. जुनी शाळा. मग आमची जवानगी केली गोठ्यात. आमच्या काकांच्याच वाडीत गोठ्यात आमचे वर्ग भरायचे. तिथून खूप मजा केली. तिथे पाणी पण आणायचो प्यायला विहिरीचं. आणि
तिथे खेळायला वगैरे खूप मजा केली. शाळा सुटायच्या आधी आम्ही वंदे मातरम बोलून पळायचो घरी. म्हणजे तू पण पळायचीस? हा, मी पण पळायचो. अख्खा वर्गच पळायचो. आणि आता तू टीचर आहेस, आता हे समज जर तुझ्या स्टुडंटने ऐकला आणि ते पण पळून गेले तर? आता सगळं बंद आहे ना, कंपाऊंड आहे, तेव्हा काय मोकळं होतं म्हणून. पण 10वीला आमचे जे काही विद्यार्थी होते, आम्हाला जे काही शिक्षक भेटले ते खरंच खूप चांगले भेटले. मुख्याध्यापकापासून, मुख्याध्यापक स्वतः क्लासेस घ्यायचे इंग्लिश विषयाचे आणि इतर शिक्षकांचे पण सकाळपासून क्लासेस. सकाळी मॉर्निंग स्टडी 7:30 ते 9:30, 10:15 ते 11 क्लास, 11 ते 5 शाळा, 5 ते 6 क्लास. म्हणजे अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, सकाळी 7 पासून आम्ही बांधलेलं असायचं. आणि खरंच त्यात देखील मजा करायची. ही मुलं आहेत ना, ती रात्री नाईट स्टडीला यायची, त्यावेळेला मोठाबाईच्या वाडीतून कैऱ्या, आंबाडे, त्याच्यानंतर बोरं चोरून आणायची. चांजे गँग चोरून आणायची येताना चांज्यातून. हे ब्राझील, माक्या सगळेजण चोरून वस्तू आणायच्या आणि आम्ही त्यांची यायची वाट बघायचो मधल्या सुट्टीत की आम्हाला खाऊ मिळेल काहीतरी. मग कैऱ्या वगैरे असतील त्या मीठ मसाला घरून घेऊन जायचा. तिथे ब्लेड असायचा, ब्लेडनी कापायचे आणि कैऱ्या खायचो आम्ही. अशी खूप धमाल केली. पण अभ्यासही तेवढाच केला. अगदी चांगले पर्सेंटेज, म्हणजे आमच्या बॅचला खरंच पर्सेंटेज चांगले मिळाले. डिस्टिंक्शन मध्ये आम्ही 14 लोक आलं, फर्स्ट क्लासमध्ये 10 लोक आलं आणि सेकंड क्लास, थर्ड क्लास असे होते. पण आमचा रिझल्ट आम्ही जवळजवळ 80% त्यावेळेला हायेस्ट रिझल्ट दिलेला. आणि 1983चा वर्ल्ड कप तो आम्हाला खरंच म्हणजे फर्स्ट टाइम इंडियाने जिंकला आणि त्यातून काहीतरी प्रोत्साहन मिळालं. त्यावेळेला आम्हाला शिक्षकांनी सांगितलेलं की माझा आवडता खेळ हा निबंध करा, हा येणार. आणि खरंच बोर्डाला तो निबंध आला, मराठीतून लिहायला माझा आवडता खेळ. ओके, थँक्यू. मी सौ सुरेखा मनोहर कोली. आमची 10वीची 83-84ची बॅच. मी म्हणजे शिक्षणात म्हणजे अभ्यासात थोडं कमीच कबूल करते. मित्र मैत्रिणी यांनी खूप सपोर्ट करून, नाहीतर मी 10वी पास झालो नसतो. मित्रांनी मैत्रिणींनी खूप अभ्यासात मदत केली. आणि मुख्य म्हणजे कचरे सर, मी असताना मला मॉनिटर केला 8वी 9वीच्या ह्याच्यात का मी अभ्यास करण्यासाठी. आम्ही खूप मजा केली. आमची रवानगी गोठ्यात झाली होती तर गोठ्यातच होतो, पण गोठ्यात आमचा आदर्श वर्ग म्हणून निवडून आला का आम्ही खूप तिथे मस्ती करायचो. पण तिथे बघायला शिक्षक नव्हते. शिक्षक लांबून दिसले की आम्ही गपचूप आतमध्ये जायचो. विटी दांडू कधी मुली खेळल्या नाही, पण आम्ही तो पण खेळ खेळलो. विटी दांडू पासून गोट्या खेळलो, सगळे खेळ खेळलो. आणि आमचं बॅच होती एकदम मस्त, कधी कुठल्याच मुलात भेद नाही. आणि 10वी पर्यंत आम्ही ट्युशन शिकवणी काही नव्हतं. आमच्या शिक्षकांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी शर्मिला सुनील पाटील, आधीची शर्मिला आत्माराम घरात. 93-94च्या बॅचमध्ये मी 10वीला होते. सर्वच विद्यार्थी एवढे छान होते आणि मुळात रमेशच्यामुळे आम्ही पुन्हा 31 वर्षानंतर 30 वर्षानंतर एकत्र आलो आणि तेच दिवस पुन्हा आठवणीमध्ये खूप छान वाटते. शाळेतली आठवण काय? मुळात आम्हाला शिक्षक चांगले लाभले. जे त्यावेळी तर आम्हाला ट्युशन हा प्रकारच माहीत नव्हता आणि स्वतः अभ्यास करून आम्ही सगळे व्यवस्थित पास होत होतो. आणि शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आमच्यासाठी आणि आम्हाला मुळात चांगले संस्कार मिळाले जे आम्ही दुसऱ्यांना आता मदत करू शकतो किंवा काय, हे आमच्या शिक्षकांमुळे आम्हाला घडलेलं आहे. नाव एक नंबरचा विद्यार्थी, छडी आणणारा हाच विद्यार्थी, नेहमी छडी आणणारा हाच विद्यार्थी. नमस्कार, मी वीरेंद्र पाटील, मी अलिबागला राहतो आणि ह्या आमच्या बँकचा विद्यार्थी. आणि आमचा ग्रुप, आता मी अलिबागला राहतो त्यामुळे मी जवळजवळ 34 वर्ष बाहेर होतो. मला 3-4 मुलं भेटली तर बाकी कोण भेटायचं नाही. पण रमेशने मेहनत घेतली त्याच्या मुलीच्या लग्नात आणि तो एक ग्रुप तयार झाला. आणि त्याच्यानंतर आता सगळे ग्रुप वाढवायचं काम सचिन, मन्या, मिलिंद, अरुण, प्रल्हाद हे सगळे करतात. आणि तरी अजून काही लोक तेवढी इन्व्हॉल्व नाही होत.
म्हणून मी सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपली इन्व्हॉल्वमेंट वाढवावी. सगळ्यांनी आता लाजू नका. आता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांची मुलं मोठी झाली, सुना जाऊ आल्यात, आता लाजण्याचं काय विषयच नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हा. आणि ही शाळा आणि हा ग्रुप हे म्हणजे माझं भाग्य थोर, म्हणून मला ही शाळा भेटली. म्हणजे जगातली 1 नंबरची शाळा आणि जगातली 1 नंबरची आमची बॅच 1984 दहावी. त्या बॅच मध्ये मला एवढं प्रेम मिळालं. मी अलिबागला गेलो, अलिबागला राहतो, पण कधी मी म्हणजे असे अगदी 15-20 दिवस पण गेले नसतील की कधी मला शाळेची आणि सगळ्यांची आठवण नाही झाली असेल. म्हणजे खूप प्रेम दिलं मला. आणि ह्यांचे माझ्यावर आणखीन एक उपकार आहेत. ह्यांनी नेहमी मला कायम पहिला नंबर दिला शाळेत. आणि ते त्यांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. आणि आता मला शेवटी एकच म्हणायचं आहे की उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. म्हणून आता कोणी लाजू नका. सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हा आणि मजा करा, एन्जॉय करा आताची ट्रिप. आणि सगळे आमचे सर, कचरे सर, पीटी पाटील सर, शिरकांडे सर, सगळ्या सरांना म्हणजे आता ते कधी भेटत नाहीत, पण त्यांचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. त्यांच्यामुळे आम्ही आज असं काय आम्हाला संस्कार मिळाले, जे काय आम्ही आयुष्यात मिळवलं ते द्रोणागिरी हायस्कूल करंजा आणि तिथले शिक्षक आणि हे सगळे माझे विद्यार्थी मित्र. धन्यवाद. नाही मिलिंद काकांजवळ तुमच्या रिटायरमेंटला मी आलो होतो. मनामाने तुमच्याबद्दल, तुमची मस्तीबद्दल जाम गोष्टी सांगितल्या, तर त्याच आठवणी आम्हाला सांगा. मी मिलिंद चंद्रकांत धोत्रे, 83-84 बॅचचा 10वीचा विद्यार्थी. त्याचबरोबर माझ्याबरोबर जे 50 विद्यार्थी माझे मित्र होते आणि मैत्रिणी, त्या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी या ग्रुपमध्ये सामील झाले. आणि आज जो एकविरेला जाण्याचा आपण प्रवास चालू केलेला आहे, हा असा पुढे चालू ठेवावा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 10वीला असताना, म्हणजे 8वीला ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी आम्हाला जसं अमितांनी सांगितलं की आम्हाला बसायला वर्ग सुद्धा नव्हता. वसंत डाऊर यांच्या बेड्यामध्ये आम्ही जे 2 वर्ग बसत होते, 8वी अ आणि 8वी ब. 8वीला आलो त्याच वेळेला मुख्याध्यापक म्हणून आलेले प्रभाकर कचरे सर यांनी जी आमच्यासाठी मेहनत घेतली, मुलं बेड्यामध्ये वर्ग भरतात हे त्यांना सहन झालं नाही. आणि त्यांनी सोसायटीकडे मागणी करून जी शाळेची उभारणी केली, त्या कचरे सरांचे मी आज इथं सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि जिथं पुढे कचरे सर असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्याच्यासाठी आमचा ग्रुपचा नंबर आम्ही त्याच्यावर देत आहोत, कारण त्यांच्याशी ते गेल्यापासून संबंध आलेला नाही आहे. तर ते जिथे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. आणि दुर्वाचे पप्पा काय सांगाल, काय शाळेतली आठवण? शाळेतल्या आठवणी सांगायचं म्हणजे आता काय सर्व मित्रांनी सांगून झालेलंच आहे. तर आता काय मी थोडासा बाकी, माझं नाव तर कैलास लक्ष्मण कोले आहे. आणि थोडं सांगायचं तर आम्हाला आता 40 वर्ष सर्वजण बोलतात की सर्वजण आम्हाला 40 वर्ष झाले, पण माझ्यामध्ये आम्हाला 45 वर्ष झाले. 5वी पासून आम्ही एकत्रच आहोत. त्यामुळं सर्वांचा संवाद चांगला झाला आहे. बाकीचं काय बोलायचं असेल तर हरदास कोळी जाऊन देतो. शाळेची आठवण? माझं नाव आकाश कोळी. आम्ही शाळेमध्ये एकत्र सर्वजण होतो, व्यवस्थित होतो. आणि दुसरं म्हणजे बोलायचं झालं तर इंग्लिश हा मोठा प्रश्न आम्हाला पडायचा. मला आता पण प्रश्न पडते तो. कसं शिकायचं ते आम्हाला शेवटपर्यंत होते. त्या पिरियडला आम्ही पळून जात, इंग्लिश शेवटपर्यंत पळून जात. पण काय बोलणार आता, ते पडते सर हेडमास्टर होते, त्यांनी सांगितलं का भले काय ना आला तर तुम्ही ग्रामरवर जोर द्या. ग्रामरवर तुम्हाला 35 मार्क मिळणारच. तर त्या ग्रामरवर जोर देऊन आम्ही पास झालो यायचे. आणि आमचा इंग्लिश पेपर चांगला गेला, सर्व पास झाले, सर्व इंग्लिशमध्ये पास झाले. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता आज आपण जाऊया. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमची म्हणजे पर्सनॅलिटी बघा काकांची. शाळेमध्ये भांडण व्हायचं की नाही?
शाळेत चांगली भांडणं व्हायची. सर्वप्रथम रमेश जास्त भांडायचा आणि कर्कटक मास्टर प्रत्येकाकडे. कर्कटक मास्टर रमेश भगत आणि मला वाटतं तुम्ही सर्व शेवटचे बेंचवर बसायचे म्हणून आता पण ते शेवटलाच बसले. आम्ही पहिला सर्व ग्रुपचे मित्र आणि मैत्रिणीचे स्वागत आभार मानतोय सर्व एकत्र आल्याबद्दल. आणि मी अरुण जनार्दन कोहली, करंजा कासोलेपाडा. मला 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. आता तो सध्या UK मध्ये मास्टरकी करायला गेलेला आहे. UK मध्ये. हां. तर मी हा ग्रुप जमा करणारा रमेश भगत ह्याला प्राधान्य देतोय. आता काय मी जास्त बोलत नाही. पेट्रोल नाही गाडी, पेट्रोल नाही गाडी, पेट्रोल नाही गाडी. त्यांच्याकडे द्या. प्रल्हाद कोहली, प्रल्हाद तुकाराम कोहली. आणि जिवलग मित्र जिवलग मित्र माझा म्हणजे होता अरुण आणि रमेश. ओके, धन्यवाद. जिवलग सर मागणी आले. जिवलग सर कोण तुमचे? पाटील सर. का जिवलग? गणिताचे पीटी पाटील. म्हणजे का जिवलग सर? कारण का तुम्हाला तो विषय आवडायचा? काय संबंध आहेत तुमच्या सरांसोबत? चांगला शिकवायचा तो. आणि वर्गात सर्वात जास्त मार कोण खायचा? सगळेच मार शाळेतल्या आठवणी. सर्वप्रथम मी आपले सर्व मित्र एकविरेला यायला आले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो की असाच आपला ग्रुप सतत एकत्र झाला पाहिजे. त्याला खतपाणी घालायला लागेल तुला. आमची 1983-84 ची बॅच. आज आम्हाला 40 वर्षाने आम्ही पुन्हा एकत्र आलो. आम्हाला त्यावेळेला जे शिक्षक होते खूप त्यांनी मेहनत घेतलेले आणि त्याच्या जीवावरती आम्ही एवढे चांगल्या मार्काने पास झालो. सर्व आमचा रिझल्ट वगैरे चांगला लागला. थँक्यू. माझं नाव मदन कोळी. शाळेतली एक आठवण म्हणजे त्यावेळेला आमची बोर्डाची परीक्षा होती ना 10वीची, ती पुंड्याला असायची आणि जायचं साधनं तेव्हा कमी होती. त्यामुळे करंजा मच्छीमार सोसायटीने एक मदत केलेली की गाडी आमच्यासाठी ठेवलेली पहिली सुरुवात. पेपरसाठी? हा, पेपरसाठी रोज असायची ती. तेव्हा संस्थेची लक्झरी बस होती, गाडी होती, ती आमच्यासाठी त्यांनी सोय करून दिली. त्याच्यापायी आम्हाला जायला अभ्यासाचा वेळ आम्हाला मिळायचा, मग ते कमी वेळ. नाही तर असं रिक्षाने किंवा एसटीने गेलो तर आमचा दिवस जायचा एका पेपरला. त्यावेळेला मी त्यांचे पण आभार मानतो. आम्हाला ज्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं त्यांचे आभार मानतो आणि शाळेतल्या सगळ्या मित्रमंडळींचे आभार मानतो. ओके, धन्यवाद. कर्कटक मास्टर असं का नाव? रमेश भगत. आणि ही ट्रिप म्हणजे सचिन डाऊर यांच्या मुले ही आज आपली ट्रिप निघालेली आहे. त्यांचं स्वागत आहे. अजून मला जसं आठवण तसं मी बोलत राहील. मार्कुस हा मला नेहमी घाबरायचा. कारण काय? कारण तो मी त्याला कर्कटाने मारायचो. आणि सावंत सर आमचे मेन म्हणजे सावंत सर, त्याचे एवढे लक्ष असायचे जेवढे हायस्कूलचे विद्यार्थी भले 200 किंवा 400 असू दे, त्यांच्या सर्वांचे त्याचे तोंडपाठ नावं असायची. आणि कोणी जांभई दिली का तो बरोबर तोंडात चॉक मारायचा. आम्ही नावडते म्हणून आम्हाला गोट्यात टाकलेले आहेत बैलाच्या. तिथं शेण वगैरे वाचायचं तरी आम्ही अभ्यास केला. मी आणि सुरेखा अमिताच्या पेपर बघून 10वीला पास झालो करून. तिचे धन्यवाद. बस अजून काय बोलत ना. आमचे मेन म्हणजे सचिन साहेब बोलत आहे. मी सचिन रमेश डाऊर. आज आम्ही फक्त विनंती केली राजदीपला की आम्ही पहिल्यांदाच एकविरा सहलीसाठी जात आहोत. त्यांनी कोणताही कारण न सांगता आमच्या सोबत येण्याचं मान्य केलं. आम्ही घरी राजदीपचे सर्व व्हिडिओ
आणि सर्व त्याचे सिंगापूरची ट्रिप असेल सर्व आम्ही ते आवडीने बघतो. पूर्ण कुटुंब माझा त्याचे सर्व व्हिडिओ आवडीने बघतो. आणि मी एकच सांगतो की राजदीप हा तरुण आहे, होतकुरू आहे, करंजाचा एक चांगला युट्यूबर आहे आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आमच्या सर्वांचे आशीर्वाद याच्या पुढेही त्याच्या सोबत असतील एवढंच सांगतो. थँक्यू, धन्यवाद. आणि शाळेची आठवण आज सर्वांनी शाळेबद्दल सर्व आठवणी सांगितलेल्या आहेत. आता मी काय आणखी काय जास्त नाही सांगू शकत, पण राजदीपच्या आमच्या सर्व ग्रुपच्या वतीने धन्यवाद देव. तुम्ही मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू थँक्यू. मी गोरख कोळी, LIC ऑफिस मध्ये. शाळेच्या काही आठवणी? मी 1983-84 बॅच मध्ये मी होतो. आमचा हा ग्रुप सर्व एकत्र एवढी एन्जॉय केली असेल, खूप एन्जॉय केली. आणि त्याच्यामध्ये सर्वजण चांगल्या रीतीने सर्व पास झाले. प्रत्येक वेळी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये सर्व्हिसला आहेत. ते आमचे शिक्षक म्हणजे PT पाटील सर यांनी खूप मेहनत घेतली. त्याच्यामध्ये सायन्स आणि आम्हाला मॅथ्स याच्यामध्ये खूप मदत केली आणि त्यांनी खूप आम्हाला चांगलं. ठीक आहे. मी पाहुणा हुशार विद्यार्थिनीचा नवरा. कसं वाटतंय? एवढी तारीफ ऐकायला भेटते. बायकोची सगळे तारीफ करतायत. तिला बघून काही लोक पास झाले आणि तुम्ही सगळे एकत्र आलात 40 वर्षांनी, हे पाहून मला खूप आनंद झाला. आणि आम्हाला त्यांच्या बरोबर सामावून घेतलं, याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी आभारी आहे. आणि हा तुमचा ग्रुप सदैव असाच राहू दे, यात बढती होते अशी ईश्वरचरणी आई एकविरा आईच्या चरणी प्रार्थना करून मी आता आपले ब्राझील यांना माईक हँडओव्हर करत आहे. तर ब्राझील आपले 2 शब्द सांगतील. ब्राझील. हॅलो, मी ब्राझील डिसोदा, चांजातला. आणि ब्लेज सेकंड नाव माझं ब्लेज. आणि माझा जोडीदार सचिन डाऊर. आम्ही नेहमी एका बेंचवर बसायचो. सचिन आणि आम्ही उंचीने कमी असल्यामुळे आम्ही पहिल्या बेंचवर, मी वीरेंद्र सचिन एका बेंचवर. हुशार विद्यार्थ्यांच्या सोबत मी मीडियम विद्यार्थी. मी मीडियम, जास्त हुशार नव्हतो, पण दिसायला कसा दिसतो मी बघा. कारण का माझी बायको ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय ना, रोज ब्युटी पार्लर मधून बाहेर येतो. मला एक मुलगा आहे, मुलगी आहे. मुलगी आता पोंतार स्कूल मध्ये टीचर मध्ये आहे. मुलगा अजून शिकत आहे. आणि एवढा बॅच एकत्र येण्यासाठी भरपूर जणांनी मेहनत केली. माझं पण थोडासा बोट आहे त्यामध्ये आता. आणि व्यवस्थित सक्सेस आता आपली ही ग्रुप पार्टी चालू आहे. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. एन्जॉय. मी नितीन मोतीराम पडते. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी US ला कॅलिफोर्नियाला आहे शिकायला, MS करते. आणि माझ्यासोबत छोटा मुलगा आहे. आणि शाळेतल्या आठवणी म्हणायचं म्हणजे बऱ्याच जण सगळ्यांनी सांगितलेलंच आहे, परंतु माझी एक आठवण अशी सांगतोय काय. PTचा क्लास असायचे, PTचा क्लास शनिवारी असायचे, पण PT करायला आम्हाला कंटाळा यायचा म्हणून आम्ही PTला पळून जायचो. PTला मार खायला लागायचा म्हणून आम्ही PTला पळून जायचो. पण आता त्याचं महत्त्व कळते काय, PT किती महत्त्वाची होती. आज फिजिकल फिटनेससाठी आपण इकडे तिकडे धावतोय आणि आपण व्यायाम करतोय, पण त्यावेळेला आम्हाला कळलं नाही, पण आता त्याची महत्त्व कळते आम्हाला. ओके, धन्यवाद. आणि दुसरं एक सांगू इच्छितो का, हा आपला ग्रुप चालू केला हा रमेश भगत यांनी, त्यांचे मी धन्यवाद करतो. आणि ग्रुप जिवंत ठेवण्याचं काम अरुण कोळी आणि सचिन डाऊर हे लोक करतायत, त्याच्यामुळे त्यांचंही मनापासून धन्यवाद. याच्या पुढे असेच पिकनिक पार्टी असं होत जाऊन दे दरवर्षी. त्यामुळे आपण एकत्र येत जाऊ हीच ईश्वरचरणी आणि एकविराई प्रार्थना करतो. ओके, धन्यवाद.
तुम्ही म्हणजे वर्गात पण शेवटची बेंच? आमची शेवटचीच कारण आम्ही कसं आहे मराठी शाळेत आम्ही 7वी पर्यंत होतो, त्याच्यामुळे आम्हाला कसं इंग्लिश गणित हे काही येत नव्हतं. म्हणजे नाही गुणाकार भागाकार काय असतं ते आम्हाला मराठी शाळेत हे आलं. नंतर आम्ही ज्यावेळी हायस्कूलवरती आलो त्याच्यानंतर मग आम्ही इम्प्रूव्ह होत गेलो. आमचे PT पाटील सर खूप हेल्प केली त्यांनी, परत कचरे सर इंग्लिशमध्ये. कारण कसं आहे मराठी शाळेवरती म्हणजे असायचं शिकवायचं सर, आपण आपल्या कसं लक्षात राहायचं नव्हतं काय, आणि कसं निग्लेक्ट करायचं सगळं. त्याच्यामुळे ते कचरे सर PT पाटील सर खरंच त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. त्याच्यामुळे आम्ही निदान 10वी तर व्यवस्थित पास झालो. तर मी तेव्हा 10वी पण बरेच हे असायचे, आताची 15वी म्हणजे तेव्हाची 10वी. बरोबर, त्यावेळी 10वी होते. मी ॲक्च्युली आहे आता HPCL रिफायनरी, मुंबई रिफायनरी. मी पनवेलला राहतोय इथे. मुलगी माझी चेन्नईला असते नोकियामध्ये, मुलगा गरवारेमध्ये असतो औरंगाबाद. आणि तुझे मी राज खरंच व्हिडिओ मी बघतो तुझे सगळे, सिंगापूरचे बघितले, खरंच मजा येते बघायला. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. सर्वात मस्तीखोर कोण होता? सर्वात मस्तीखोर बोलर तर जास्तीत जास्त मला तर नंबर मिळालाच, कारण मी सर्वात फर्स्ट नंबरला मी आहे, म्हणजे पहिला नंबर मी, म्हणून हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवला होता. कारण मी पहिलाच आहे सर्वात, आणि देवसरी पहिलाच मी आहे. हा, आणि होलीमध्ये शिव्या दिल्यात ना सरांना, सरांनी कुणाला धरला होता दुसऱ्या दिवशी? काय तो सीन काय होता? होलीचा सीन सांगा. आता सीन तेवढं आठवण, पण सीन होलीचा होता. पण कसं आता आपण कसे लहान असल्यामुळे काही कोण बोलतात या दृष्टिकोनातून ज्याचा तो चालतंय असा. माझं नाव भारतीराजी पाटील, मी कोंढरी पाड्यामधला. आणि हे काय सुरुवात जी केली रमेशने सुरुवात केली, त्याच्यानंतर त्याला अरुण आणि सचिन आणि सहकार्य केलं नाही. हे सर्व लोकांना जमवायचं त्या 3 माणसांनी जास्ती सहकार्य केलं. जे कोण कुठं होतं, जे कोण मुंबईला होते, कुठं त्यांना फोन करून त्यांना सांगितलं बाबा असे आपले ग्रुप तयार होते, त्यांनी सहकार्य दिला सर्वांनी. आणि मी काय शाळेत 1 नंबरला. आम्ही फक्त शाळेमध्ये नाहीच, रात्रीच आपले बोरं चिचं खायला. आहे ते सत्य, आहे ते ना. आम्हाला सर तर एक म्हणजे माहितीच नाही, म्हणजे मार खाणार आम्ही, म्हणजे ते आम्हाला ठरलेलंच या सरांचं. म्हणजे 7-8 विषयावर 8 सर आणच आम्हाला, म्हणजे मस्तीखोर विद्यार्थी. कारण अभ्यास नाही ना, अभ्यास करायला बोलला काय तो डोक्याच्या वर्षी जावाचा, तो डोक्यात नसं राहायचा अभ्यासाला. त्याच्यामुळे आम्ही 1 नंबर असं होतो. आता यांच्यात मी 8वी पासून शाळा सोडली, 8वी पर्यंत होतो यांच्यात. नंतर मग हे बोलतात नाही तो आम्हाला पाहिजे, त्यासाठी माझ्यासाठी आपला एक मित्र खात्यामध्ये मित्र आहेत सोबत. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. दुश्मन
जात होतो ते आमचा बंगला दिसतोय त्याच्यावर. रूम पर्यंत बस नाही आणू शकलो, अरुंद रोड आहेत म्हणून असा टेम्पो केला आणि एक कार, 2 कार केल्या होत्या त्याच्यामध्ये सर्व आले आणि आम्ही टेम्पोमध्ये आलो. आता थोड्या वेळा तिथं जेवण घेऊ आणि नंतर मग दर्शनाला जाऊ. जेवणाची व्यवस्था झालेली आहे आपली. छोले, आपला पुलाव भात, पापड आणि लोणचा खायला सुरुवात करू. हो तुमचं झालं का? मी जेवतो. जेवून घ्या. जेवतो. हो जेवा जेवा. ओके. अशा रूम आहेत, टोटल 9 रूम आहेत. गॅलरीमध्ये जाऊया. खतरनाक. बारक्या पोरांची मजा आहे इकडं. पार्किंगला जागा पण भरपूर आहे ना. त्याला पण आहे. व्ह्यू बघा जबरदस्त. या पोरांनी ना एक रूम बोलून बघितलंय, सगळं माहिती आहे ना रूम बीम बद्दल. पण जबरदस्त आहे. कसा वाटलं तुला रिसॉर्ट? स्विमिंग पूल छोटा आहे. व्ह्यू बघा इथून. बाबा बाबा जबरदस्त आहे. नाही व्ह्यू बघा कसला आहे. सेम रूम आहेत. इकडचे AC काढलंय. हा सर्व रूम मधून असंच व्ह्यू आहे. जबरदस्त हिरवळ नुसती. बाथरूम बघू द्या मला. बाथरूम रिसॉर्टला प्रॉपर किचन आहे आणि त्या आईचा सर्व आता सध्या उकड रात्रीसाठी आणि आई सध्या इथं भाकऱ्या बनवते. आज रात्रीच्या जेवणात काय काय आहे? चिकन, लॉलीपॉप आणि हे पण आणले ना जिताड आहेत मस्त मोठे 2. ते तलतील किंवा चाकण्याला बनवतील. मस्त आहे बघा. इकडं किचन आहे. पाहिजे तसं आपण वावरू शकतो. इथं आलोय फिरायला आणि तुम्हाला आलो दाखवायला. फ्रीज वगैरे बरं सर्व आहे आणि ठेवायला जागा. ओके धन्यवाद.
नजर के सामने जिगर के पार कोई रहता है, ओ तुम तुझे केस रंगला मला घरी नको येऊ तुझे पापा बघिता तेरी लावी नाही डोळ्याला काजल मेरी दिसते काली केस रंगला घरी नको येऊ तुझे पापा बघिता एकच वादा आमचा जिंदादा, एकच वादा आमचा जिंदादा, वयाने छोटा पण कीर्तीने मोठा, एकच वादा आमचा जिंदादा, कीर्तीने मोठा चार फाटावर जैसा, एकच वादा आमचा जिंदादा. तिची कान तुरु तुरु उडती केस भुरु डाव्या डोळ्यावर पटकळली, कशी नावडत्या उन्हात केवळच्या फनात माझी न सळसळली. लगते हे धरती ये नदिया ये रहना और तुम. चलते चलते ते सर्वांसाठी आपल्यासाठी एक उदाहरण आहे, कारण आपण आता रिटायरमेंट पर्यंत आलेलो आहोत आणि उतारण्याकडे चाललेलो आहे. त्यामुळे नितीन हे गाणं खूप ॲप्रिशिएट झालं. मला काय गाणं येत नाही, पण तुमची मैत्रीण आमच्या नागावला दिली. आता नागावला आहेत विहिरी, नळ वगैरे नाही, मग काय आलं आली आम्ही तर आमच्याकडे उचलला अंड्याने गेली पाण्याला, उचलला अंड्याने गेली पाण्याला, नागाच्या विहिरीचं पाणी लय वंडल गे, नागाच्या विहिरीचं पाणी लय वंडल. मैं शायर तो नहीं मगर हंसी, जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मला माहिती आहे व्लॉग थोडा मोठा झालाय, जास्त वेळ घेणार नाही. व्लॉगच्या स्टार्टला मी म्हणालो होतो काय 84-85 ची बॅच आहे, पण खरं तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तसा आला होता म्हणून मी तसा बोललो. 83-84 ची ही बॅच आहे, तर ठीक आहे. आणि हा व्लॉग शूट करताना मला माझ्या मित्रांचा राग येत होता. काय बोलू बघा, ही आत्ता भेटतात आणि आपण साधा पिरवडला भेटू नाही शकत. ही आता लोणावळ्याला चाललेत, एकविरेला चाललेत, आपण साधा पिरवडला नाही भेटू शकत. पण नंतर राग गेला माझा. त्याचं कारण असं आहे काय, ते सर्व सेट केला त्यांनी. आता त्यांचं सर्व सेट आहे, त्यांची मुलं बालं बाहेर तुम्ही ऐकलात USA ला आहेत, कॅनडाला आहेत, कुठे कुठे त्यांची मुलं गेलीत. तशीच 30-40 वर्षांनंतर, तर 40 वर्षांनी ते भेटलेत. आपण 30-40 वर्षांनंतर आमचे मित्र सेटल असतील. आता सर्व आम्ही सेट होतोय, आमचे मित्र सेटल असतील, त्यांची पोरा बाला सेटल असतील, लग्न वगैरे झाले असेल, आम्ही पण अशाच मांडवात लग्नात भेटू. माझे मित्र बघत असतील त्यांच्यासाठी हा मेसेज आहे, सध्या सेटल होऊया, पैसा कमवूया, पैसा महत्वाचा आहे. तर भेटू आपण. आणि असं नक्कीच गेट टुगेदरला पुढाकार मी घेईन, टेन्शन घेऊ नका, कारण का आपण भटकंतीवर असतो नेहमीच. पुढाकार मी घेईन, टेन्शन घेऊ नका. तर चला हा व्लॉग इथे एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. जय एकविरा आणि द्रोणागिरी हायस्कूलचा विजय असो.